5वी नवोदयचं जे गाईड आहे त्याच्यातलं सगळ्यांनी 208 पान नंबर काढा। त्याच्यामध्ये आज आपण बघा नाम आणि नामाचे प्रकार हा घटक आज आपण घेणार आहोत। तुम्हाला माहिती का रे नाम म्हणजे काय? नाम म्हणजे काय कोण सांगते? एखाद्या वस्तूचं, एखाद्या प्राण्याचं, एखाद्या गावाचं, देशाचं नाव। नाव म्हणजे काय? नाम। मग नामाचे प्रकार किती पडतात? 3 प्रकार आहेत। कुठले कुठले? पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम। बघा हे कायम लक्षात ठेवा, नामाचा प्रश्न 10वी नाही 12वी पर्यंत असते मराठी व्याकरणामध्ये। तर मी काही वाक्य वाचते, तुम्ही त्याच्यातलं नाम सांगायचं मला पटकन। आंबा व चिक्कू ही फळे आहेत, ह्या वाक्यातलं नाम सांगा। फळे। फळे आहेत, ते कशाचं नाव झालं? फळाचं नाव झालं। शीतल खूप गुणी मुलगी आहे, ह्या वाक्यातलं नाम सांगा। मुलगी तर आहेच, अजून शीतल। शीतल हे कशाचं नाव आहे? मुलीचं नाव आहे। मग आता ते सांगितलं की एखाद्या वस्तूचं, प्राण्याचं, पदार्थाचं, पक्ष्याचं जे नाव ठेवलं जातं त्याला आपण एक सर्वसाधारणपणे नाम म्हणतो। पण त्या नामामध्ये डीपमध्ये जायचं, अजून खोलवर जायचं म्हटलं तर त्याचे 3 प्रकार पडतात। पहिला आहे सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। मग आता पहिलं आपण सामान्य नाम बघू। सामान्य नाम कशा कशाला म्हणायचं ते तर बघा, सामान्य नाम पुढची वाक्य मी वाचते, तुम्ही लक्ष द्या। समीर हा हुशार मुलगा आहे, गंगा ही पवित्र नदी आहे, मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे। बरोबर? मग आता बघा ह्या वाक्यांमध्ये मुलगा, मुलगा म्हणजे कोणता पण मुलगा, ह्या गावातला, ह्या शाळेतला, असं पर्टिक्युलर कुणाचं नाव दिले का? नाही, फक्त मुलगा म्हटलंय। मुलगा हुशार आहे, बरोबर? मग आता ह्या वाक्यामध्ये नाम कुठलं आहे? मुलगा। मग मुलगा हे कुणाला पण लागू पडतं, कोणत्या पण मुलाला, शाळेतल्या, गावातल्या, देशातल्या, कुठल्या पण। नदी, गंगा ही पवित्र नदी आहे, समर्थ लक्ष नाही तुझं। गंगा ही पवित्र नदी आहे। नदी म्हणजे कोणती पण नदी बरं का, सध्या आता म्हणजे नदीसाठी जर म्हटलं आपण, म्हणजे कुठली आपली चंद्रभागा असेल किंवा गोदावरी असेल किंवा पंचगंगा असेल, कृष्णा, हां कुठल्या पण नद्यांसाठी शब्द वापरलाय। नदी फक्त, पर्टिक्युलर नदी नाही, फक्त नदी म्हटले। म्हणजे जो शब्द एखाद्या समूहाचं नेतृत्व करतो, समूह दाखवतो, सगळ्या नद्यांसाठी वापरता येतो, सगळ्या मुलांसाठी वापरता येतो, बरोबर? सगळ्या गावातल्या पुरुषांसाठी वापरता येतो, म्हणजे कुणी तर असं पर्टिक्युलर एकच नाही, समूह, तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय? सामान्य नाम। मग ह्या वाक्यामधलं मुलगा, पहिल्या वाक्यात बघा मुलगा, नदी आणि शहर हे कुणाला पण लागू पडतंय। नुसतं शहर हा शब्द जो आहे ना, तो पुणे शहर पण असल, मुंबई शहर पण असल, नागपूर शहर पण असल, नुसता शहर हा शब्द कुठल्या पण शहराला लागू पडतो, म्हणून त्याला म्हणायचं सामान्य नाम। मग ह्याच्यामध्ये काय काय असतं? विशिष्ट गट, विशिष्ट जातीवाचक शब्द ह्या सामान्य नामाच्या प्रकारामध्ये मोडतात। आता अजून ह्याच्याबद्दल माहिती सांगायची म्हटलं तर काय सांगावी लागेल बाळांनो? एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात। समजलं? उदाहरणार्थ बघा, मुलगा म्हणजे कुठला पण मुलगा, नदी कुठली पण नदी, शहर कुठलं पण शहर, घर कुठलं पण घर, म्हणजे त्या समूहाचं नेतृत्व एकच शब्द करतोय। फूल म्हणजे असं गुलाबाचं फूल नाही किंवा असं पर्टिक्युलर चाफ्याचं फूल नाही, फक्त फूल शब्द वापरलाय। फूल म्हणजे फुलांचा समूह आहे ना तिथं कुठला तरी। पुस्तक, पुस्तकाचं नाव दिले का? मराठी, गणित नाही, फक्त पुस्तक म्हटलंय। ते पुस्तक मला दे, हे वाक्य बघा सगळ्यांनी ऐका, ते पुस्तक मला दे, ह्या वाक्यातलं नाम कुठलं रे? पुस्तक, बरोबर। कुठलं नाम आहे हे पुस्तक?
विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे का सामान्य नाम आहे? सामान्य नाम, म्हणजे कुठल्याही पुस्तकाला लागू पडणारं नाव, त्याला म्हणायचं सामान्य नाम. चित्र, खेळ, तारा, ग्रह ही सगळी सामान्य नामं आहेत. आता विशेष नाम म्हणजे आता ह्याच्याबद्दलच बघा. आता मग आता वाक्य घेऊ आपण. मुलगा आहे. अरे दार लाव, दार लाव, दार लाव, माकड आले, दार लाव.